साम टीव्हीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे सरकारच्या आनंदाचा शिधा, शिवभोजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची तीर्थाटन योजना कागदावरच राहण्याची शक्यता आहे, कारण अर्थसंकल्पात निधीची तरतूदच केलेली नाहीये। हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। महत्त्वाचं म्हणजे साम टीव्हीने या संदर्भात आधीच वृत्त दिलं होतं, आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। विरोधकांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाही, या योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार ओढीवर चाललेलं सरकार आहे। ओढी म्हणजे ओव्हरड्राफ्टवर।